तुम्हाला 29 ऑगस्टच्या 28 ऑगस्टच्या आत जे करता येईल तितकं करा. आंदोलन 29 ऑगस्ट थांबत नाही. काय व्हायचं होऊ दे आणि बघू तुमच्यात किती. सरकारचं शिष्टमंडळ आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवलीमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सरकारचं शिष्टमंडळ येत आहे. पाटील, सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे, तुमच्या मनधरीचे प्रयत्न सुरू आहे सरकारकडून. नाही, मला एक सरकारनं सांगावं की तुम्ही मराठ्यांवरती अन्याय का करताय? तुमचा मान सन्मान शब्दाचा मराठ्यांनी 3 वर्षात केलाय का नाही केला याचं उत्तर द्या. मग ते भले लाडभाऊ असतील, शंभूराजे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, आमचे विखे पाटील साहेब असतील, मराठ्यांनी तुमचा सन्मान केलाय का नाही केला? तुम्ही 58 लाखाच्या नोंदीचे पुनमे प्रमाणपत्र द्यायचे सोडून चर्चा काय करताय नेमकी? तुम्ही का म्हणून जिंकत नाहीत? जर तुमचा सन्मान केलाय, तुम्ही मराठ्यांचा का सन्मान करत नाही? तुम्हाला 3 वर्षात तुमचा शब्द मराठ्यांनी खाली पडू दिला. तुम्ही सांगायची 1 महिना वेळ द्या दिला, तुम्ही सांगायचं 6 महिने द्या दिला, तुम्ही सांगायचं 3 महिने वेळ द्या दिला, तुम्ही सांगायचं आता 1 वर्षभर द्या दिला. जे मुंबईला आझाद मैदानावरती मंत्र्यांचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यांनी आम्हाला 1 महिन्याचा वेळ मागितला होता, तुम्हाला 1 वर्ष दिलं हो. इतकं लबाडपणा तुम्ही मराठ्यांशी का करताय? याच्यासाठी मतं केली तुम्हाला? तुम्हाला किती वेळ द्यायचा? गॅजेटचा GR कोणी काढला? तुम्ही. प्रमाणपत्र का देत नाहीत तुम्ही? 58 लाख नोंदी कोणी शोधल्या? तुम्ही. तुमचा शब्द जर मराठ्यांनी तुमच्या शब्दाचा सन्मान केला असेल तर तुम्ही मराठ्यांचे 58 लाख नोंदी शोधल्यात. का सन्मान करत नाहीत प्रमाणपत्र देऊ? तुम्ही आठवड्याभरात का निर्णय दिलेत की मराठा समाजाचे कुणबी नोंदी द्यायच्या नाही, सापडलेल्यांचे त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नाही, व्हॅलिडिटी रोखून धरा? का बरं अन्याय? तुम्ही कोणची चर्चा करता आणि का करता? तुम्हाला चर्चेला काही येऊ नका म्हणत नाहीत आम्ही. अंतरवालीचे दारं, या मराठ्यांचे दारं कायम तुम्हाला उघडे. पण तुम्ही किती येड्यात काढणार त्याला काही मर्यादा असते, सीमा असते. तुमच्या डोक्यातला गैरसमज काढागाड्या पाहिला शिष्टमंडळांनी पण आणि सरकारने पण. की आम्ही शब्द देऊ, प्रत्येक वेळेस फसू, सकारात्मक चर्चा करू, देतो तो उद्या, देतो तेरवा, परवा दिवशी. तुम्ही हे थांबवा गाड्या. तुम्ही याच्या बाहेर या गैरसमाजाच्या. जितका मराठा सन्मान करू शकतो ना, तितका मराठ्यांचं दुसरं सुद्धा डोकं आहे. तुम्हाला वोट निर्वाहण्यास सुद्धा ताकद आहे. तुम्ही त्या भानगडीत नाही पडावं ही आमची इच्छा आहे. 29च्या आंदोलनावरती ठाम आहे की आज जर तुमच्या काही मागण्या पूर्ण केल्यात शिष्टमंडळानं किंवा तुम्हाला आश्वासन दिलं तर माघार घेणार. मला सरकारने एक सांगावं की आतापर्यंत तुमच्याशी सकारात्मक चर्चा करून तुमचा सन्मानच केलाय. तुम्हाला मोकळ्या हाताने मराठ्यांनी कवाच मागे येऊ दिलं. कधीतरी तुम्ही असं म्हणा ना, नाही आता मराठी तराला लागले, त्यांच्या गोष्टी त्यांना पाहिजे तर देऊच बरं आपण बी. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आधीच देऊन टाकू बरं. गावागावात आपले अधिकारी आहेत, अधिकारी मराठ्यांना घरी घरी जाऊन सांगते की तुमची नोंद सापडली, तहसीलदारकडे जा आणि तुमचे अर्ज करा. का बरं तुम्ही मराठ्यांचे मन असं मोठं मन करून जिंके ना? का बरं तुम्ही गोड बोलून प्रत्येक वेळेस 20 नारड्यात होती? का तुम्ही एवढं पातक करायला लागला? कशामुळे तुम्ही मराठ्यांच्या वरती अन्याय लावलाय? काय कारणे? का तळतळाट घ्यायला तुम्ही गोरगरिबांचे प्रमाणपत्र रद्द? कशामुळे 4 प्रमाणपत्र रद्द केले? काय कारण आहे त्याचे? तुमचा आम्ही सन्मान करायचा आणि तुम्ही मात्र आमचे लेकर तलावात डोहात नेऊन बुडायचे, हे शोभतं का तुम्हाला? काय चर्चा करणार आणि किती करणार तुम्ही? किती दिवस आम्ही गप्प बसणार? आम्हाला काही क्षमता आहेत का नाही? परत एक कोण म्हणायचं मराठा समाज आमचाच आहे, ते लेकर बाळ आमचेच आहेत आणि प्रमाणपत्र रद्द करून त्यांची वाटोळ करून टाकायचं, ही कोणची दुटप्पी भूमिका आहे तुमची? इतकं येड्यात नाही तुम्ही मराठ्यांना काढू शकत. ते दिवस संपले आता. 3 वर्ष वेळ दिला तुम्हाला. तुम्हाला 29 ऑगस्टच्या 28 ऑगस्टच्या आत जे करता येईल तितकं करा. आंदोलन 29 ऑगस्ट थांबत नाही. काय व्हायचं होऊ दे आणि बघू तुमच्यात किती दम आहे, तुम्ही किती फसवतात. मंत्री छगन भुजबळ यांची एक प्रतिक्रिया आलेली आहे की जरांगे पाटील यांचा जो लढा आहे तो शासनाविरोधात आहे, आमच्या विरोधात नाही. आणि मग पहिल्यांदा टकोर ताळ्यावर ठेवायचं ना तेव्हाच. पण बरं झालं म्हातारपणाला व्हायना भुजबळ साहेब बदललं. बरं झालं. म्हातारपणाला त्याला वाटलं असं नाही आली लय बेकार खेळ असतो ह्यो. मराठ्याच्या नोंदी सापड्यात म्हणल्यावर ते आता द्यावा लागणार आहेत आता. त्याच ते तेवढ्या बाबतीत चाभरं आहे. तेवढ्या बाबतीत ते 100% चाभरं आहे. त्याला माहिती उगाच मराठी अंगावर घ्या आणि विरोधात घ्या, निवडून यावं लागतं इथं. त्याची कारण ह्या बारे लय फजी झालेली. निवडून यायच्या आधी मित्र म्हणला देऊ मीडियात. सगळी ती क्लिप त्यांनी त्याच्या मतदारसंघात येवल्यात पाटील. मित्र आहे म्हणे जरांगे पाटील. आणि निवडून आल्यावर म्हणतो पाडीन म्हणला होता निवडून आल्यावर. कारण तो किती चाभरा आहे मला चांगला माहिती. लय चाभरा आहे तो.
आणि त्या ध्यानात आलंय उपयोग नाही. सरकारी दस्तऐवज आहे गॅजेट म्हणजे ते द्यावं लागणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र जर 58 नोंदी सापडल्यात लाख तर द्यावं लागणार आहेत. ते हुशार आहे. त्यांनी ते आणि त्यांनी हेच करावं आता या वयात. राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा त्याच्या पोरायचं, नातवाचं, पोत न्यायचं, अमक्याचं, तमक्याचं. ते बरोबर त्याने हुशारीने डाव टाकला. कारण मराठ्याच्या मताशिवाय होऊ शकत नाही. ओबीसीचं एक बी नेता आणि ओबीसी नेत्यांना नाही सांगणं माझं. कुणबी आणि मराठी दोघंही तुम्हाला भरभरून मतं करतील. त्याच कुणबीचं आणि मराठ्यांचं वाटोळं करायसाठी तुम्ही जातीकडे ओढू नका निवडून आल्यावर. करताना आणखीन 1-2 वर्ष आलंच जवळ. कुणबी बी मराठी बी तुमचं राजकीय आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकणार. म्हणजे निवडून येणार तुम्ही मराठी कोण कुणबी आणि निवडून आल्यावर ओढणार जातीकडून मराठींचे प्रमाणपत्र कुणबीचे रद्द करायसाठी. इतकी येडे नाही राहिले आता. कुणबी आणि मराठा दोघंही नाराज होणार आहे तुमच्यावर. भुजबळ हुशार झाला टायमाला. 100% भुजबळ हुशार झाला. कारण त्याला माहिती आहे आता बावनकुळ्याच्या गळ्यातलं फडकुतलंय ना ते बावनकुळे आणि इतर राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होतंय. इकडे विरोध करत जावाला कुणबीला हे प्रमाणपत्र देऊ नका म्हणून मराठी तर मिळविणारच आहेत. आणि कशाला डोळ्यावर यायचं, कशाला नाराजी करायची. मरणाचं मतदान आहे यांचं. विरोधात गेलं मराठीचं मतदान तर आउटच व्हायचं काम आहे. त्यापेक्षा ते हुशार झाला. पोट भरून हसतोय. दात दिसते नाही एवढं तो कवाच हसलेला नाहीये. या बारीने त्याचे पुरे दात दिसलेत. इतका खळकून हसलाय. त्याला माहिती आता बावनकुळ्या जाणं आणि लफडं जाणं. आता ते बाजूला सरकारला आता सरकारला म्हणजे त्याच्या डोक्यात आलंय जे राज्यघटनेप्रमाणे जे संविधानाप्रमाणे जे 1967च्या आरक्षणाच्या नियमाप्रमाणे त्याप्रमाणे मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. देव बी आडवा आला तरी हे मराठ्यांना द्यावाच लागणार आहे. आणि मग कशाला वैरी व्हायचं घेणं देण्याचं मराठी डायरेक्ट म्हणतात. आणि कुणबी पण डायरेक्ट म्हणतात राव आम्ही मतदान करतो तुम्हाला तुम्ही आमच्या नोंदीला विरोध करता. आम्ही तुम्हाला त्या टायमाला ओबीसी म्हणलोत का मतदान करताना. आम्ही कप मतदान केलं मराठ्यांनी कुणबी दोघांनी बी. आणि आज आमच्या नोंदी रद्द करायला बोलता राव तुम्ही जाती कोण तुमच्या. त्यांना या रोषाला सामोरं जावं लागतं मतदारसंघात. त्यामुळे ते हुशार झाले. बावनकुळ्यांनी फडणवीसचं वाटोळ करू नये. नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे, चर्चा करणार आहे. जरांगे पाटील यांची मनधरणीचे प्रयत्न जे आहेत ते सरकारकडनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.